पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो भगिनींनो लहान लेकरांनो हालेलुया. प्रिय फादरांनो आणि सिस्टर, आज आपण प्रभूच्या सान्निध्यामध्ये पवित्र मिस्सा बलिदानाची प्रार्थना आता आपण चालू करता. पवित्र मिस्सा बलिदानाचा अनुभव आपल्याला कसे भेटते, काय अनुभव भेटत आहे? हालेलुया. धन्यवाद येशू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्याला जगामध्ये असलेल्या प्रत्येक काऊविषयी आपल्याला माहिती आहे. ते काऊ हॉटेलमधून गेलेला किंवा आपण घरी बनवलं त्याची चव कसे आहे आपल्याला माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. पवित्र मिस्सा ख्रिस्त शरीर के काही आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. ज्ञानाच्या ग्रंथामध्ये 16व्या अध्यायातील 20व्या वचनामध्ये या ख्रिस्त शरीराच्या संबंधामध्ये या करारामध्ये देवाने आपल्याला दिलेली माहिती लिहून ठेवलेली आहे. ज्ञानाचा ग्रंथ 16व्या अध्यायातील 20वं वचन. या साऱ्यांच्या ऐवजी तू तुझ्या लोकांना देवदूतांचे अन्न दिलेस. हालेलुया. हालेलुया. तू तुझ्या लेकरांना देवदूतांचे अन्न देतोस. प्रेज द लॉर्ड. हे कोणाला बोलत आहे? तुझ्या लेकरांना, सर्वांना नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराच्या लेकरांना परमेश्वर देवदूतांचे अन्न देत आहे. पुढे. आणि विना कष्ट तू त्यांना आकाशातून तयार अशी भाकर पुरविलीस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. विना कष्ट, तुझ्या कष्टाप्रमाणे नाही, तुझ्या मध्ये असलेले चांगुलपणामुळे नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देणारा परमेश्वराच्या सामर्थ्याने. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते स्वर्गामध्ये तयार झालेले आहे. हालेलुया. सिस्टर पुढे वाचा. तिच्यामध्ये सारीच गोडी आणि सारा स्वादिष्टपणा होता. हालेलुया. जे काही देवाच्या लेकरांना लागणार ते सगळे पुरापूर भरून त्यामध्ये देवाने आपल्यासाठी दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला जे पाहिजे ते त्यामध्ये तुम्हाला मिळत आहे. पुढे. या दानांमुळे तुझ्या मुलावरील तुझे प्रेम व्यक्त झाले आणि ज्यांनी ज्यांनी ही भाकर खाण्याची आशा धरली त्यांच्या त्यांच्या चवीनुसार ती बदलत गेली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यांच्या त्यांच्या चवीनुसार हे बदलत जात आहे. प्रेज द लॉर्ड. एक मिनिट पटकन करा. दोन्ही हात वर करा. हालेलुया. आजच्या मिस्सामध्ये डोळे बंद करून देवाजवळ मागा. मला या देवदूतांचे अन्न, स्वर्गीय भोज्य, हे दैवी भोजन हे आज आम्हाला पाहिजे. या अन्नाबरोबर देवाचे प्रेम जसे तुम्हाला पाहिजे तसे द्यायला देव समर्थ आहे. माता मरियाने बोलले, देवाला काहीही अशक्य नाही. देवाला काहीही अशक्य नाही. तुम्हाला जे काही पाहिजे ते सगळे 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 त्यात आहे.
हालेलुया, धन्यवाद यीशु, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. स्तुती करत देवाकडे मागा. जे काही पाहिजे ते सर्व दान याद्वारे मागा. ज्यांना बाळाचं देणगी नाही त्या अन्नाद्वारे बाळाचा देणगी मागा. ज्यांच्या कुटुंबामध्ये अडखळ आहे, ज्यांच्या कुटुंबामध्ये अशांती आहे, तुम्ही स्वीकार करणाऱ्या ख्रिस्त शरीराद्वारे तुमच्या कुटुंबामध्ये ही शांती मागा, ही कृपा मागा. जे काही तुमच्यासाठी गरजेचं आहे ते सगळे प्रभू तुमच्या गरजेप्रमाणे द्यायला प्रभू समर्थ आहे. या गोष्टी तुम्ही जाहीर करा. हालेलुया, स्वीकार प्रार्थना करा. विश्वास ठेवलेले लोक बसा. हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बेलसराच्या बोध वचनामध्ये 36वा अध्यायामध्ये यहूदी लोकांची एक आवडती प्रार्थना लिहिलेला आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, धन्यवाद येशू. बेलसराच्या बोध वचन 36वा अध्याय. तुमच्यामध्ये कोणाला तरी प्रार्थना कसे करायचं आहे म्हणून सुचत नाही असे काही असेल तर हालेलुया. जेव्हा तुम्हाला प्रार्थना कशी करायचं म्हणून माहिती नाही असं एक दिवशी वाटलं तर त्या दिवशी तुम्ही त्या 36वा अध्याय घेऊन वाचू शकताय. त्याचा पहिले भागामध्ये सुंदर असा एक प्रार्थना आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्या प्रार्थनेतील फक्त 16वा वचन मात्र आता आपण उजवा हात वर करत सुस्त्राच्या मागे बोलूया. बेलसराचं बोध वचन 36वा अध्यायातील फक्त 16 वचन मात्र. तुझी प्रतीक्षा करणाऱ्यांना मोबदला दे. तुझे प्रवक्ते विश्वास पात्र होते, हे पटू दे. हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया. परत एकदा दोन्ही हात वर करत अंधकरणापासून सिस्टरांच्या मागे परत एकदा बोला. तुझी प्रतीक्षा करणाऱ्यांना मोबदला दे. तुझे प्रवक्ते विश्वास पात्र होते, हे पटू दे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया. पवित्र मिस्सा प्रार्थनामध्ये परमेश्वर देवदूतांचे अन्न. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला जेव्हा वेळ भेटत आहे तोबित्यांचा ग्रंथ 12वा अध्याय घरी गेल्यानंतर वेळ आहे तेव्हा उघडून वाचू शकताय. प्रेज द लॉर्ड. तोबित्यांच्या ग्रंथामध्ये देवदूतांच्या अन्नाविषयी बोललेलं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. संत रफाएल, हालेलुया, एका कुटुंबाच्या अडचणीवर दूर करत
एका कुटुंबाबरोबर कार्य करताय. Praise the Lord. नवरा बायको त्या कुटुंबामध्ये एकत्र येऊ शकत नाही, असं एक बंधन त्या कुटुंबामध्ये. Praise the Lord. Hallelujah. संत रफायल त्या कुटुंबामध्ये उतरून येऊन त्याच्यात समस्या सोडवून दिली. Praise the Lord. Hallelujah. त्यांना आर्थिक अडचण घरी जेव्हा त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक अडचणीच्या मुद्दा आलेला आहे. Hallelujah. आर्थिक अडचणीवर संत रफायलनी सोडून दिले. Praise the Lord. Hallelujah. अडचणी सर्व दूर केलेला रफायल त्यांना एक प्रश्न विचारला. Praise the Lord. तुम्ही खात्यात त्यांना मी खाल्लं का? Hallelujah. Praise the Lord. देवदूत जे अन्न खात आहे ते आपल्यासाठी रहस्य आहे, गूढ गोष्ट आहे. ते आपल्या डोके चालवल्यावर आपले करणार नाही. Praise the Lord. Hallelujah. धन्यवाद येशू. Hallelujah. जुन्या करारातील हे जे गूढ गोष्ट आहे ते नवा करारामध्ये परमेश्वर आपल्यासाठी निराळा प्रकारे एक अनुभव होऊन देत आहे. प्रभूचा करू असो आता आणि सदा सर्वदा. माझं नाव क्लेन्सी सरेजो, मी वसई धर्मग्रामातून आलेली आहे. कोविड हा आपल्या सगळ्यांसाठी एक अतिशय कठीण असा काळ होता, पण या कोविडच्या काळामध्ये माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर देवाने अनंत असा उपकार म्हणजे आमची ओळख कमला आश्रमच्या व्हिडिओद्वारे फादर त्यांनी करून दिली. या व्हिडिओद्वारे या 5 वर्षाच्या काळावधीमध्ये त्यांनी फादरच्या येणाऱ्या प्रत्येक दिवशीच्या व्हिडिओद्वारे आम्हाला अनंत अशा कृपादानाने देवाने आम्हाला आशीर्वादित केलेला आहे. फादर बेनिंगने शिकवलेल्या प्रार्थनेद्वारे मायाळू कुमारी मरिया, गाठी सोडवणाऱ्या आईची प्रार्थना, याद्वारे आम्हाला जीवनात अशी अडचणी होत्या ज्या अशा वाटत होत्या कधी सुटणार नाही, त्या देखील हळूहळू सुटू लागल्या आणि अनंत असे उपकार जीवनात शांती, योग्य जीवनसाठी असे चांगली कृपादाने आम्हाला लागली. त्याबद्दल मी देवाचे आणि माऊलीचे आभार मानते. तसेच माझ्या हजबंडला सोरियासिसचा त्रास आहे आणि त्याला 30 इयर्स झाले. त्याच्या पायावरती एक लिजन होतं, ते कधीच बरं होत नव्हतं. तर लास्ट वर्षी आम्ही अमला आश्रमचं तेल नेलेलं आणि ते तेल आम्ही रोज औषधाबरोबर लावायचे. तर मला खूप आनंद होतो की 8 महिन्यापासून ते लिजन कम्प्लिटली बरं झालेलं आहे आणि तो पॅच कम्प्लिटली हिल झालेला आहे. म्हणून मी देवाचे आणि माऊलीचे आभार मानते. तसेच आम्ही 5 कपलसाठी प्रार्थना करत होते ज्यांना बाळ होती. त्या सगळ्या 5 कपलना आज देवाच्या कृपेने आणि माऊलीच्या मध्यस्थी प्रार्थनेद्वारे मुलाबाळाची देणगी लाभलेली आहे. त्याच्यामध्ये माझी एक सिस्टर इन लॉ आहे, माझी नणंद, जिला 11 वर्षापासून बाळ नव्हतं. तिला देखील गेल्या वर्षी देवाने बाळाची देणगी दिली आहे. गेल्या वर्षी आम्हाला अमला आश्रमला यायचं होतं पण आम्ही येऊ शकले नाही आणि या वर्षी सुद्धा आम्हाला यायचं होतं. तेव्हाच 2 दिवसा अगोदर माझ्या हजबंडला खूप जास्ती फिवर आलेला, 102.8 पर्यंत गेलेला आणि तो कमीच नव्हता. खूप टॅबलेट दिले, राऊंड द क्लॉक त्याला टॅबलेट चालूच होते, तरी सुद्धा तो कमी नव्हता होता. मग आम्ही फादरांना फोन केला, ज्या दिवशी फ्रायडेला आम्ही फोन केला मॉर्निंगला आणि तेव्हाच त्यांना घाम सुटू लागला. म्हणजे 2 दिवस टॅबलेट दिले तरी त्यांना घाम सुटत नव्हता, ताप निघतच नव्हता. पण फादरनी आशीर्वाद दिला आणि तेव्हापासून जो घाम निघायला लागला आणि ताप कमी होत राहिला, तो कमीच झाला आणि आम्ही इकडे येऊ शकले. म्हणून मी देवाचे माऊलीचे आभार मानते आणि फादर यांनी आणि अमला आश्रमच्या सगळ्या सिस्टरांचे देखील मनापासून आभार मानते आणि देवाकडे प्रार्थना करते की त्यांना देखील खूप सारी कृपा आणि संरक्षण सदैव लाभावे. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. एका डोळ्याला जुंबल्यासारखा होत आहे, खूप त्रास होत आहे असे कोणाला तरी स्पर्श लागत आहे. हातामध्ये वगैरे अलर्जीचा त्रास होत आहे. कुठेतरी हात लागलं तर लगेच का दुखत आहे आणि त्रासातून जात आहे असं कोणतरी आहे, त्यांना पवित्र आत्मा स्पर्श करत आहे.
हालेलुया. तुमच्यामध्ये कोणतरी एक व्यक्ती जीवनामध्ये धोरण म्हणून ठेवलेलं आहे, श्रीमंत बनायचं, पैसा कमवायचा. Praise the Lord. येशूने सांगितलं, तू एवढे वर्ष धोरण ठेवले, काय कमवलं? Praise the Lord. येशू तुम्हाला बोलत आहे, आता पुढे मी माझ्या देवाबरोबर कार्य करणार, मी माझ्या देवासाठी कार्य करणार, देवासाठी मी कष्ट करणार. हालेलुया. मी माझ्या देवाला धरून पुढे जाणार, असे एक निर्णय घेऊन बघा. परंतु संस्काराला तुमच्यामध्ये काही लोकांच्या जीवनाच्या मार्गामध्ये परमेश्वर परिवर्तन करत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.